पीक विमा हो शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून प्रलंबित असलेला पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो आता लवकरच या आठवड्याभरामध्ये मार्गी लागून जाणार आहे. परंतु या गोष्टीशिवाय या गोष्टी व्यतिरिक्त महत्त्वाचा विषय म्हणजे एवढा आहे, असा आहे की आपण खूप दिवसापासून म्हणजे खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 4 महिन्यामध्ये खूप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, अतिवृष्टी, नुकसान झालेलं होतं मित्रांनो, की बस विचारू नका. आणि असं असताना सुद्धा खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना अतिवृष्टीची मदत, रब्बीचे अनुदान या सर्व गोष्टी मिळत असतानाच पीक विमा रब्बीच्या पेरणीपूर्वीच मिळणे आवश्यक होतं, बंधनकारक होतं, परंतु तसं कुठेही होताना दिसलेलं नाहीये. त्यानंतर आमच्या माध्यमातून तुम्हाला खूप वेळोवेळी सांगण्यात आलं, पीक विमा 15 तारखेला येणार, पीक विमा 16 जानेवारीपासून सुरू होणार, पीक विमा फेब्रुवारीमध्ये मिळणार, पीक विमा मार्च अखेरपर्यंत खात्यावर जमा होऊन जाणार. अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या, अपडेट आल्या, ज्या कंपनीच्या मार्फत येत होत्या, राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत, कृषी मंत्र्यांच्या मार्फत मिळत होत्या मित्रांनो. एवढंच काय तर सुरुवातीलाच म्हणजे अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर करतानाच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी जी जबाबदारी घेतलेली होती, शब्द दिलेला होता, देशाच्या कृषी मंत्र्यासोबत बोलल्याचं सांगितलं आणि एवढंच काय तर कृषी मंत्र्यांनी म्हणजे देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं की हो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांशी माझा पीक विम्या संदर्भात संपर्क झाला, बोलणं झालं आणि त्याकरिता आम्ही मिळून प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी तर थेट खऱ्या अर्थाने हेक्टरी 17,500 रुपये देऊ पीक विम्याचे हे सुद्धा सांगितलं. मग आता ऑक्टोबरमध्ये सांगितल्याच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल उजाडलेला आहे म्हणजे 3-3, 6 आणि हा 7वा महिना आहे मित्रांनो. 7व्या, 8व्या महिन्यामध्ये तर आता समजून घ्या तुम्ही काय होते 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यापर्यंत एखाद्या विवाहित जोडप्यामध्ये, संसारामध्ये. एवढं होऊन सुद्धा कुठेच काही झालेलं नाहीये, काही खऱ्या अर्थाने दिसत नाहीये आणि जे काही आपल्याला वर्धा आणि बीड या जिल्ह्याच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात थोड्याफार हालचाली पाहावयास मिळालेल्या आहेत, त्या सुद्धा काही सुखद नाहीये. काही चांगले अपडेट नाही मित्रांनो. वर्ध्यामध्ये कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर काही उठाठेवी झाल्या, आंदोलन मोर्चे याच्या माध्यमातून परत एकदा मागच्या भरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन सुद्धा दिसण्याकरिता सुरुवात झालेली होती. परंतु मराठवाड्यातील आणि इतर सुद्धा ज्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ज्या तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं मित्रांनो, त्या भागामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन अजून दिसायला सुरुवात झालेली नाहीये, झालेली नव्हती, जी या आठवड्याभरामध्ये आता होऊन जाईल. या आठवड्याभरामध्ये पीक विम्याच्या वाटपालाही सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅल्क्युलेशन चेंज होण्याकरिता, बदल होण्याकरिता सुद्धा एक दिलासादायक बातमी मिळू शकते. या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या 2 गोष्टी जरी तुमच्यासाठी आवश्यक बऱ्यापैकी वाटत असल्या, तरी ह्या बाजूला ठेवून द्या मित्रांनो. महत्त्वाचा विषय हा नाहीये. तुमचा प्रश्न नेहमी हाच असतो, पीक विमा कधी मिळणार, किती तारखेला मिळणार आणि पीक विमा हेक्टरी किती मिळणार. तर या दोन्ही गोष्टी सोडून द्या मित्रांनो. खऱ्या अर्थाने काहीही अर्थ नाहीये या गोष्टीला. ही गोष्ट आपण बीड आणि वर्धा या 2 जिल्ह्यापैकी ज्या शेतकरी बांधवांना स्टेटस चेंज होऊन त्यांचे कॅल्क्युलेशन, त्यांच्या रकमा सुद्धा दिसायला झालेल्या होत्या, सुरुवात झालेली होती मित्रांनो. त्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो आणि पीक विम्यासंदर्भात ऑक्टोबरच्या नंतर आजपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये. देशाच्या कृषी मंत्रालयाकडून सुद्धा खऱ्या अर्थाने जशी पाहिजे तशी हवी असलेली हालचाल दिसलेली नाही. त्यांनी जरी सांगितलं की 12% व्याज लावू, असं लावू, तसं लावू, दंड ठोठावू, कुठेच काही होताना दिसत नाही. फक्त एक वेळ राज्याच्या कृषी कडून म्हणजे दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडून बैठक घेण्यात आली आणि बैठकीमध्ये हालचाली घेण्याकरिता आदेश देण्यात आले. कारवाई करू, 12% परत त्यांच्यावर व्याजाची जी आहे ती वसुली करू असं दाखवण्यात आलं, बोलण्यात आलं. पण तेवढ्या वेगाने कुठल्याही काही गोष्टी होताना दिसत नाहीये मित्रांनो. मग हे न होण्यामागची कारणे काय? कारण या अगोदर 2024 मध्ये ज्या वेळा ₹1 मध्ये पीक विमा ही योजना सुरू होती, त्यावेळेस ₹1 पीक विम्याच्या अंतर्गत खूप साऱ्या शेतकरी बांधवांना एप्रिलमध्येच काय तर एव्हाना 2024चा विषय सांगत मागच्या वर्षीचा आर्थिक वर्षाचा एप्रिलच्या अगोदर सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांना हजारोच्या
रकमेमध्ये, लाखोच्या रुपयाच्या रकमेमध्ये त्यांना पीक विमे त्यांच्या क्षेत्रफळानुसार त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेले होते मित्रांनो. आता 2025-2026च्या परिस्थितीमध्ये एप्रिल महिना उजाडलेला आहे, पहिला आठवडा मागे पडत आहे, तरी सुद्धा अजून कुठल्याही शेतकरी बांधवाला त्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांचा हक्काचा जो पीक विमा आहे तो जमा होताना दिसत नाहीये. येत्या आठवड्याभरामध्ये 4-2 लोकांना, 100-200 लोकांना जमा झालाय सुद्धा, तरी त्याला अर्थ नाहीये. हे आता वर्धा आणि बीड या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन आणि त्यांना दिसत असलेल्या रकमेवरून स्पष्ट होत आहे मित्रांनो. ज्या शेतकरी बांधवांनी 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये पीक विमा भरलेला आहे यावर्षी, त्या शेतकरी बांधवांना कॅल्क्युलेशनचे जे बदल झालेला आहे त्यामध्ये ज्या रकमा दिसत आहे त्या 1700, 1750, 2250, 1800, 2100, 2000, 2700, 2800 अशा रकमा दिसत आहे मित्रांनो. म्हणजे ज्यांनी 5-5 हजार रुपये भरले त्यांना 5-5 हजार रुपये येताना सुद्धा दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदय कुठे आहेत, कृषी मंत्री कुठे आहेत, देशाचे कृषी मंत्री कुठे आहेत? आणि त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर जेव्हा केलेलं होतं मित्रांनो, तर त्यावेळेस जे 17,500 रुपये सांगितले होते ते कशाहून सांगितले होते? तुम्ही राज्य सरकार आहात, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहात इथपर्यंत ठीक आहे, परंतु पीक विमा कंपनीचे जर काही टर्म्स अँड कंडिशन असतील, त्यांचे जर काही निकष असतील, तर मग ते निकष त्या कंपनीच्या पुढे जाऊन तुम्ही 17,500 रुपये ठरवलं कसं, सांगितलं कसं? आणि सांगितलं तर मग आता ते 17,500 रुपये दिसत का नाही आणि मिळत का नाही? कारण की खूप सारे शेतकरी बांधवांनी 2-2, 3-3 हेक्टर पर्यंतचा विमा फाडलेला होता. त्यांचे कॅल्क्युलेशन चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे, बदल त्यामध्ये दिसत आहे, रकमा सुद्धा दिसत आहे. मग आता त्या परिस्थितीमध्ये तिथे अख्ख्या सर्व महाराष्ट्र राज्याने पाहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये या 2 ते 4 महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत सुद्धा, त्याच्यानंतर सुद्धा काही कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला, गारपीट झाली. परंतु आपण रब्बीचं सध्या बाजूला ठेवू. खरीपाचं जे आहे ते लॅटिट्यूड, लँटिट्यूड, प्रसार माध्यम, नॅशनल नेटवर्कवर जे दाखवण्यात आलेलं आहे, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया, एवढंच काय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी जे दाखवलं त्यांच्या मोबाईलच्या फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, लॅटिट्यूड, लँटिट्यूडद्वारे सुद्धा, GPS लोकेशनद्वारे सुद्धा दाखवलं, दिसलं किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांचं एवढं नुकसान झालेलं आहे. मग आता एवढं नुकसान झालेलं आहे दिसत असताना सुद्धा तुम्हाला सुद्धा दिसत आहे की ओला दुष्काळ आहे, परंतु ओला दुष्काळ जाहीर करतात नाही असं सांगून तुम्ही त्या दुष्काळाच्या ज्या सवलती आहेत त्या देता येतील, दिल्या, कबूल केलं, सांगितलं. मग तुम्हाला दिसत आहे, मग कंपनीला हे दिसत नाहीये का? मग कंपनीवर दबाव टाकता येत नाही का? कंपनी सोबत चर्चा साधता येत नाही का? कंपनीला दाखवता येत नाही का? कंपनीला बोलता येत नाही का? कंपनीला या संदर्भात बोलणार कोण? कारण की कंपनीला तुम्ही शेतकरी बांधवांच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने हप्ता देता, निधी देता, शेतकऱ्यांकरिता, शेतकऱ्यांना वितरित व्हावं पीक विम्याचं अनुदान याकरिता त्यांच्या वतीने, त्यांच्या भागाने, त्यांच्या हिश्श्यावर येणारा जो निधी असतो कंपनीला देण्याचा, तो सुद्धा तुम्ही देता. मग एवढं काही होत असताना शेतकरी बांधवांचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान जे झालेलं आहे ते कंपनीला दिसत नाही का? कंपनीला तुम्हाला दाखवता येत नाहीये का? हे सारे प्रश्नचिन्ह उभे होत आहे मित्रांनो. या अगोदरची ₹1 मध्ये जो पीक विमा होता यामध्ये सुद्धा खूप वेळा भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात खूप विरोधकांनी, नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सांगितलं आणि त्यांचं जे आहे ते ऑडिट करण्याकरिता सुद्धा वेळोवेळी मागणी करण्यात आली. आजपर्यंत ऑडिट झालं का? नाही झालं तर का नाही झालं? आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं नुकसान झालेलं असताना सुद्धा शेतकरी बांधवांनी एवढा मोठा हिस्सा भरलेला असताना सुद्धा शेतकरी बांधवांना अजूनही पीक विमा मिळत नाही. आणि ज्या बांधवांना पीक विमा दिसत आहे कॅल्क्युलेशन मध्ये त्या रकमा म्हणजे एवढ्या तोकड्या रकमा आहेत की शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम होताना दिसत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जे सोशल मीडियावर वाट पाहत आहात, कारण की तुमचे ऐकून ऐकून कान भरले, बोलून बोलून आमचे तोंड दुखत आहेत आणि तुमचे बघू बघू असे जे सोशल मीडियावरचे व्हिडिओ आहेत, तुमचे डोळे सुद्धा भरलेले आहेत, डोळे पाणावलेले आहेत मित्रांनो. मग असे एवढं काही होत असताना, एवढं काही झालेलं असताना अजूनही काही शेतकरी बांधव आशा लावून बसलेले आहेत की पीक विमा येईल, आपल्याला मदत होईल, त्या पीक विम्यामधून आपण काहीतरी शेतीकरिता करू. मित्रांनो, अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर करत असताना शेतकरी बांधवांची जी शेती आहे ती भरून काढण्याकरिता गाळ, ढबर, माती, मुरुम आणि चांगल्या प्रकारची म्हणजे जी जमीन लागते, जी मृदा लागते, कुठली घ्यायची आपल्याला, काय घ्यायची, कशी घ्यायची, चोपनाट घ्यायची का, अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या, खूप सारे शासन निर्णय निघाले. ते आता होणार तरी कधी? कारण की एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा आता झालेला आहे. म्हणजे एप्रिल आणि मे मोठ्या मुश्किलीने 1 ते 1.5 महिन्याचा आता शेतकरी बांधवांच्या हातामध्ये आहे की ती शेती जाग्यावर आणू शकेल.
आणि त्याकरिता काहीतरी उठाठेव करता येईल. एवढी माती, एवढा मुरुम, एवढा गाळ कधी आणायचा, कुठून आणायचा, कोण देणार, त्याकरिता मदत देणार कधी आणि मदत होणार कधी, हे सारे प्रश्नचिन्ह पाहता शेतकरी बांधवांना पीक विम्याची आशा न धरलेलीच बरी आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने पीक विम्याकरिता आता समोर कोण येते, कोणत्या संघटना येतात, शेतकरी बांधव एकट्या सोबत एकजुटीने येतात का, किंवा शेतकरी नेते येतात का, एखाद्या सामाजिक संघटन समोर येते का, आणि या प्रश्नावर कोणी बोलणार आहे का, या सर्व गोष्टी पाहणाऱ्या सारख्या असणार आहेत. मुळात शेतकरी बांधवांकरता हाच महत्वाचा प्रश्न आहे की पीक विमा मिळणार का, मिळतो किती, आणि त्याचं स्पष्ट आता क्लिअर कट झालेलं आहे. कारण की मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत, मी तुम्हाला या अगोदर जे व्हिडिओच्या माध्यमातून 2 ते 3 वेळा सांगत आहे की बीड, वर्धा या भागातील शेतकऱ्यांना त्यांचं कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झालेली आहे, रकमा दिसायला सुरुवात झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे स्पष्ट झालेले आहे की तुम्हाला पीक विमा खूप म्हणजे तुम्ही जो भरला तेवढा सुद्धा मिळण्याची आशा नाही मित्रांनो. कारण की पीक विम्याचे स्टेटस 2-2 वेळेस चेंज होणार नाही, 2-2 वेळेस त्यांच्या रकमा सुद्धा चेंज होणार नाहीये. एवढं नुकसान झालेलं असताना त्या सज्जामध्ये, त्या मंडळामध्ये सुद्धा अशा रकमा दिसत आहे. यामुळे पीक विम्याची आशा सोडलेलीच बरी आहे. आणि नक्कीच येत्या आर्थिक वर्षामध्ये जरी ट्रिगर बदल करण्यात आले तरी सुद्धा शेतकरी बांधव 90 ते 95% 98% या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवणार महाराष्ट्र राज्यामध्ये, हे मात्र नक्की झालेलं आहे. यामध्ये तीळ मात्र कुठलीही शंका राहिलेली नाहीये मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त एवढंच घेणार आहोत, पीक विम्याची आशा तुम्ही खरोखरच सोडून द्या. मिळणार हे तर खरं आहे, नो डाऊट. या हप्त्याभरामध्ये सर्व प्रक्रिया सुरुवात तुम्हाला झालेली दिसेल, परंतु ते तुमच्या कुठल्याही उपयोगी पडणार नाहीये. कारण तुम्ही जो भरलेला पीक विमा आहे तेवढा सुद्धा पीक विमा तुम्हाला शेतकरी बांधवांना मिळेल, हे अशी जी आशा आहे ती तुम्ही आता सोडून द्या. कारण आपण कुठलंही वायफळ बोलत आहे अशातला भाग नाहीये. बीड जिल्ह्यातील आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांशी संपर्क झाल्याच्या नंतर, त्यांनी सांगितल्याच्या नंतरच आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. जरी तुम्हाला अजून ही माहिती वायफळ वाटत असेल, आवश्यक वाटत नसेल, पण त्यामधून फक्त तुम्ही एकच गोष्ट घ्या, तुम्हाला घ्यायची असेल तर पीक विम्याचं सर्व कॅल्क्युलेशन, रकमा दाखवणे आणि काही जिल्ह्यामध्ये जमा होणे, हे सुद्धा या आठवड्याभरामध्ये सुरुवात होऊन जाईल. तुम्हाला जर हेच ऐकायचं असेल तर हे ऐकून घ्या, कारण हे सुद्धा काही खोटं नाही, हे खरं आहे. फक्त मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्हाला पीक विमा खूप चांगल्या प्रकारचा मिळणार नाहीये मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. पीक विमा व्यतिरिक्त जर तुमच्याकरिता काही आवश्यक नवीन अपडेट, महत्वपूर्ण अपडेट, दिलासादायक कामाची जर बातमी आल्या, ज्या येणारच आहे, नो डाऊट येणार नाही अशातला भाग नाहीये, तर त्या आल्या तर त्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन उपयोगी माहितीसह आणि तुम्हाला वाटत असलेल्या गोड बातमीसह, तर तुम्हाला वाटण्यासारखी गोड बातमी कोणती आहे, हीच की बा पीक विमा मिळणार, कधी मिळणार, आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो येणारा हप्ता आहे त्याचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळू शकतो, त्याच्या काय हालचाली आहेत, ही एक नवीन गोड बातमी तुमच्याकरिता 2000 रुपयाची तेवढी असणार आहे. तर त्या नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या हप्त्या संदर्भातल्या बातमीसोबत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.